जवळ-जवळ आम्ही पहिली बॅटिंग करतानाच जिंकलोय. अपेक्षा आहे आपण जिंकू. तर आज अक्षय गोळेकर इथे नाही आहे, तुम्ही काय सांगाल? अक्षय गोळेकर टीममध्ये नव्हता, तुम्ही मॅच जिंकलेत, काय वाटतं? नक्कीच आमच्या संघाचा तारणहार आहे तो. त्याची कमी आम्हाला प्रत्येक टुर्नामेंटला भासते. कारण जास्त करून तो नसतोच कामाच्या निमित्ताने आणि आता जरा कारण पण तसंच होतं त्यामुळे तो आज येऊ शकला नाही. तर हरकत नाही आहे, दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक देऊयात. आणि मॅन ऑफ द मॅच समान करी खऱ्या अर्थानं आदित्य या ठिकाणी विनंती असेल. चिराग एंटरप्राइजेसचे ओनर आहेत, त्यांच्या माध्यमातून टी शर्ट सुद्धा आपण बघितले कम्युनिटीला आलेत. किंबहुना स्पॉन्सरशिप मिळते तर इम्प्रेशन मेन्सवेअर मित्रांनो इंस्टाग्रामवर त्यांचं पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. या ठिकाणी त्यांच्या दुकानात सुद्धा व्हिजिट करा. आणि त्यामुळे जर आपण पाहिलं ना तर या ठिकाणी हे पारितोषिक मिळत आहे. आमचे मित्र आदित्य भगत यांना त्यांना शुभेच्छा आहेत. तर नेक्स्ट मॅचसाठी सुयश भुरे यांचा आवाज तर पहिल्या सत्रामध्ये आपण ऐकणार आहोत. ओव्हर टू यू सुयश, धन्यवाद.
फायनलची लढत मैदानावरती रंगली आहे. एका बाजूला आपण पाहतोय माऊ 11 एकविरा तर दुसऱ्या बाजूला जय हनुमान मुनवली. यावेळी शंखनाद केला जातोय. पहिल्या चेंडूवरती सुमेध पत्रेवरती आक्रमण केलं जात आहे. यावेळचा चेंडू फाईन लेग बाउंड्री लाईनला चिरत चाललाय. चौकार. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय आदित्यच्या मॅट मधून येणारा हा फटका फाईन लेग बाउंड्री लाईन वरती 4 धावा देऊन चाललाय. वेगाचं उत्तर चौकाराने दिलंय. यावेळचा आणखीन एक स्ट्रेट बॅटने, आता मात्र प्रॉपर टायमिंग बॅट पासून आपण पाहतोय. आणखीन एक आलाय लगातारच्या मैदानावरती खेळतोय. जो इतिहास या अगोदर त्याने घडवला होता तोच इतिहास याच मैदानावरती पुनश्च एकदा घडवण्याची पुनरावृत्ती ते करतायत. कारण लगातारच्या आपण जर पाहिलं तर 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत. 8 धावा आतापर्यंत आल्यात. तिसऱ्या चेंडूवरती सुद्धा वाय आदित्य वा अफलातून स्ट्रोक, एक्स्ट्रा कव्हर आणि डीप पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. मात्र वाघाच्या जबड्यात हात टाकण्याचं काम केलंय. कारण आपण जर पाहिलं तर सुमेध पत्रे सारख्या वेगवान गोलंदाजावरती इतके चांगले स्ट्रोक खेळणं एखाद्या फलंदाजाचं खाऊ काम नसतं. ते आज सहजरित्या यावेळी आपण पाहतोय आदित्य भगत मैदानावरती करून दाखवतोय. लगातारचे 3 चेंडू चौकारामध्ये परिवर्तित केले. 4था चेंडू कशा रीतीने टाकला जाणार यावेळी आपण पाहतोय. आदित्य स्ट्रायकेट वरती सज्ज आहे. सुमितचा यावेळचा फुल टॉस हवेत आहे. 3 चौकारांचं प्रत्युत्तर विकेटने घेतलंय आणि तिथे आपण पाहतोय विकेट वरती रिॲक्शन सुमित पत्रेची आपण जर पाहिली तर आक्रमक पाहायला मिळाली होती मागच्या मॅच मध्ये. परंतु आता जर पाहिलं तर एक सिंगल आली आहे विकेट नंतर आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 13 वरती जाऊन पोहोचली आहे. 13 रन्स ऑन अ स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती. मेगा फायनल, मेगा फाईट आणि त्या मेगा फायनलला जशी सुरुवात हवी होती ना तशी अपेक्षित सुरुवात मैदानावरती झाली आहे. यावेळचा चेंडू फुल्लर लेनचा सरळ आपण जर पाहिलं तर बॉलर बॅक डायव्ह यावेळी केलं होतं परंतु स्वतः गोलंदाज चेंडू अडवतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 13 धावा धावफलकावरती लागलेत पहिला षटक संपल्यानंतर. यावेळी आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. सुमित पत्रेवरती जे आक्रमण झालं होतं ते आक्रमण आता थांबलंय. अर्थातच जे वादळ यावेळी मैदानावरती घोंगावत होतं त्या वादळाला शमवण्याची क्षमता सुमित पत्रेने दाखवली. ज्यांच्या कोणत्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये आलेल्या आहेत त्यांना विनंती करतोय त्या गाड्या आपण मैदानाच्या बाहेर लावायच्या आहेत. गेटच्या बाहेर लावा. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय आर्यन खारकर सज्ज झालाय. आर्यन खारकरच्या खांद्यावरती षटक क्रमांक 2 दिलाय. दोन्हीही गोलंदाज आपण जर पाहिलं तर वेगाचे बोलबाले त्यांच्याकडे सुद्धा आहेत. किंबहुना आपण जर पाहिलं तर त्यांच्या भात्यामध्ये वेगवेगळे वैविध्यपूर्ण भरलेले चेंडू आहेत आणि असेच गोलंदाज आपण जर पहिल्या षटकामध्ये सुद्धा वापरला गेला आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा तसाच गोलंदाज यावेळी मार्गस्थ करायचा. जी रणनीती आखली आहे त्या रणनीतीवरती पुनश्च एकदा
चालायचं हेच मात्र यावेळी माऊ 11 एकविरा थळ पाहतोय. यावेळचा चेंडू पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर ओव्हर द लॉंग ऑन मारलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. थोडंसं आपण जर पाहिलं तर मिसफील्ड जरूर झाली होती, परंतु एक सिंगल तिथे मात्र घेतली गेली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळाल्या. 14 रन्स ऑन अ स्कोर कार्ड, 14 धावा, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओव्हर प्रोग्रेस 2.1 खेळ संपला आहे. त्यामुळे आपण जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आला. षटक क्रमांक दुसरं चालू असताना पावल एंड कडनं जिथे आपण पाहतोय 30 यार्ड सर्कल विखुरलं गेलंय. आपण जर पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरवरती एक क्षेत्ररक्षक आहे. तदनंतर वायडिश लॉंग ऑफ वायडिश लॉंग ऑन. तदनंतर आपण पाहतोय मिड विकेट, परंतु यावेळी क्षेत्र खाली आहे. डीप कव्हरवरती कोणी नाही आहे. मिळेल मात्र यावेळी नशिबाचा. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर स्क्वेअर कट करत असताना अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरवरती मारला गेलेला चौकार यावेळी संघाच्या धावसंख्येमध्ये भर टाकून चाललाय. वेळ कोणतीही येऊ दे, इथून मात्र धीर धरायला हवा आणि तो धीर यावेळी आपण जर पाहिला तर निकेत भगतने धरलाय. जसं आपण जर पाहिलं तर पहिला फलंदाज स्वतःचा भाऊ मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर मला मैदानावरती थांबायचं आहे, मला इथून विस्फोटक खेळी करायची आहे, याच उद्देशाने तो मैदानावरती खेळतोय. आणि यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर पुन्हा एकदा मोठ्या फटक्यामध्ये परिवर्तित करण्याचा प्रयत्न होता, परंतु यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर सरळ यष्टिरक्षकाच्या अर्थातच शॉर्ट फाईन लेगच्या हातामध्ये गेला आणि तदनंतर या चेंडूवरती कोणतीही धाव आलेली नाही आहे. बघा वारंवार चेंडू टाकत असताना सुमित पत्रे यावेळी आर्यनच्या जवळ येतोय, सांगते की कशा टप्प्यावरती चेंडू टाकायचा आहे. समोर आर्यनकडे सुद्धा तितका मोठा अनुभव आहे, परंतु आज आपण जर पाहिलं तर सुमित पत्रेकडनं सुद्धा त्याला कानमंत्र घ्यावे लागतात. ही एक गोलंदाजाची किंबहुना मोठ्या खेळाडूची ओळख असते. यावेळचा चेंडू आपण जर पाहिला तर ऑफ ड्राईव्ह पुनश्च एकदा केला गेला. अर्थातच शॉर्ट मिड ऑफ वरतून चेंडू खेळला तो जोपर्यंत वायडिश लॉंग ऑफ वरती जाईल तदवरती आपण जर पाहिलं तर एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट केली गेली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या 19 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय यावेळचा स्ट्रोक हवेत चाललाय. विकेटची संधी मिळाली आहे, तिथे मात्र यश म्हात्रे आहे, कोणतीही चुकी करणार नाहीये, झेल पकडला गेलाय. आणखीन एक खेळाडू 19 धावसंख्येवरती अर्थातच पहिला खेळाडू मैदानाच्या बाहेर. आपण जर पाहिलं तर पहिला हादरा हा 12 धावसंख्येवरती लागला होता, परंतु दुसरा हादरा 19 धावसंख्येवरती लागत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आलेला फलंदाज रतन यावेळी मैदानाच्या बाहेर परतल्यानंतर आणखीन एक चांगला खेळाडू मैदानावरती येतोय. विनीत ज्याने कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ केला होता तोच विनीत यावेळी फलंदाजीसाठी आलाय. जयहनुमान मुनवली संघ आता थोडासा संघर्षासाठी इथून मात्र संघर्ष करतोय. इथून मात्र आपण जर पाहिलं तर संघर्ष करायला लागतं ना मित्रांनो, तुम्ही स्वतःला तितकंच सामर्थ्यवान समजा, कारण संघर्ष त्याच्याच वाटायला येतो ज्याच्याकडे क्षमता असते. इथून मात्र आपण जर पाहिलं तर जयहनुमान मुनवली या संघ मैदानावरती खेळत असताना यावेळचा स्क्वेअर कट केला जातोय. सुमित पत्रे एका हाताने चेंडूवरती जाण्याचा प्रयत्न करत होता, झेल घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु या चेंडूवरती आपण जर पाहिलं तर दुसरी धाव घेत असताना जर चेंडू गॅदर झाला असता, आदिल कुरेशीने चेंडू अडवला असता, यष्ट्यांवरती लावला असता तर फलंदाज सुद्धा बाद झाला असता. परंतु हे जरतरचं आहे ना, तुम्हाला मैदानावरती तुम्ही काय करता, मैदानावरती तुम्ही जर चांगला काम करत असाल तर त्याच्यावरती तुम्हाला विकेट सुद्धा मिळू शकतात. परंतु इथून आपण जर पाहिलं तर चेंडू हातातनं सुटल्यानंतर 2 धावा धावफलकावरती लागल्या आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 21 रन्स ऑन स्कोर कार्ड, 21 धावा धावफलकावरती. 21 धावा धावफलकावरती लागल्या. 2 षटकांचा खेळ संपलाय. गोलंदाजी मार्कवरती तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिसरं षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय अशांक साखरकर उर्फ खत्री यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. अलिबाग प्रीमियर लीग पर्व पहिल्यामधील सर्वोत्कृष्ट गोलंदाजाचा मान ज्याने पटकावला होता तोच अशांक साखरकर यावेळी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. षटक क्रमांक 3 कर्णधाराने त्याच्या खांद्यावरती सोपवलंय. या संघामध्ये आपण जर पाहिलं तर तितकेच चांगले नामवंत हिरे आहेत. नागेश शीत, तदनंतर आपण पाहतोय सुमित पत्रे, तदनंतर सन्मित्र म्हात्रे, तदनंतर आपण जर पाहिलं तर आदिल कुरेशी आहे. अनेक असे खेळाडू, तुषार दादा आहे, अनेक खेळाडू आहेत या संघामध्ये. त्यामुळे तितकाच पॉवरफुल भरलेला हा संघ आपण मैदानावरती पाहतोय. यावेळचा अशांकचा चेंडू टप्प्यात आलाय आणि टप्प्यात आल्यानंतर निकेतने मात्र कार्यक्रम केलाय, ठोकलाय.
इतना आसान नहीं होता, बिना संघर्ष के कोई महान नहीं होता. अरे जब तक पडे ना हातोडों के वार तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यावेळी आपण जर पाहिलं तर एखाद्या खाणीमधून तो दगड काढावा आणि त्या दगडाची तितकीच पॉलिश करून त्या दगडाला घडवावं, तसं असं मैदानावरती पाहतोय. निकेत भगतच्या बॅटमधून सलगच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे फटके आलेत. अफलातून स्ट्रोक याही वेळेला मारण्याचा प्रयत्न, परंतु आता प्रत्युत्तर झालंय. यावेळच्या चेंडूवरती कॉट बिहाइंड विकेट स्वरूपात आपण पाहतोय. निकेतला मात्र परतावं लागेल. आपण पाहतोय कॅप्टनची भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. अनेक वेळा आपण विचार करतो की नाणेफेकी करण्यासाठी येतो तो कॅप्टन असतो, परंतु तसं नाही. मैदानावरती जो सिनियर खेळाडू असतो किंबहुना आपल्यासोबत 11 खेळाडूंना घेऊन खेळणारा जो खेळाडू असतो, सरसेनापती असतो, तो एका संघाचा कर्णधार असतो आणि तो कर्णधार आज मैदानाच्या बाहेर परतलाय. धावसंख्येवरती आपण जर पाहिलं तर आळा लावला गेलाय. धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 33 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा आपण पाहतोय अलंग द कार्पेट खेळला जातोय. जसा फटका खेळला तसे आशांकचे हात आपण जर पाहिलं तर डोक्यावरती आले होते. त्याला वाटला की या चेंडूवरती कोणता तरी मोठा फटका येईल, चेंडू बाउंड्री लाईन पर्यंत निघून जाईल, परंतु आपण जर पाहिलं तर रणनीती आखली गेली होती. जो वाईडिश लॉंग ऑफवरचा खेळाडू आहे ना, तर त्याला थोडासा वाईड उभा केला होता. वाईडिश लॉंग ऑनवरचा खेळाडू आहे त्याला थोडासा आपण जर पाहिलं तर स्क्वेअर उभा केला होता. आणि अशा वेळी ज्यावेळी फटका खेळला गेला, वाईडिश लॉंग ऑफवरचा क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवला, एक सिंगल मिळाली. धावसंख्या आपण जर पाहिली तर 34 धावा यावेळी धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गावदेवी चषकाची ही मेगा फायनल. यावेळचा चेंडू पुनश्च एकदा हवेत चाललाय. 2 क्षेत्ररक्षक धावतात. निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडलाय, परंतु एकच सिंगल यावेळी आपण पाहतोय धावफलकावरती मिळेल. आज आपण जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी कित्येक संघ मैदानावरती खेळले. या चषकावरती नाव कोरायचं आहे याच हेतूने मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळाले. काहीकांचे स्वप्न अधुरे राहिले, काहीकांचे स्वप्न आज आपण जर पाहिलं तर सुपर 5 मध्ये जात असताना दाखल झाले किंबहुना साकार झाले. परंतु आपण जर पाहिलं तर त्यामधील 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला जय हनुमान मुनवली तर दुसऱ्या बाजूला माऊ 11 एकविरा थळ. अशांक यावेळी चेंडू घेऊन सज्ज झाला. वेगाने चेंडू डिलिव्हर केला. यावेळचा चेंडू आपण पाहतोय वेगाचा बोलबाला असणारा पाहायला मिळाला. अर्थातच फार एंडकडनं गोलंदाजी करत असताना चांगल्या चेंडूवरती चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू टाकला. त्यामुळे लगातारच्या पहिल्या चेंडूंवरती 2 षटकार आल्यानंतर कमबॅकिंग डिलिव्हरी आपण पाहिले. अर्थातच विकेट मिळाली, डबल सिंगल आल्या, अर्थातच 2 सिंगल आल्या आणि संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण जर लक्ष टाकलं तर 35 धावा धावफलकावरती लागल्या. अंतिम षटक येणं बाकी. आता अंतिम षटकासाठी गोलंदाजी मागवती आपण पाहतोय. माऊ 11 एकविरा थळ संघाकडनं जमीर बुखारी सज्ज झालाय. जमीर बुखारी यावेळी बॉलिंग ट्रॅकवरती येतोय. आपण पाहतोय जमीरच्या खांद्यावरती षटक क्रमांक आपण जर पाहिलं तर 4थं सोपवलं गेलंय. 4थ्या षटकासाठी त्याला प्राचारण केलंय. हे षटक तो कशा रीतीने हाताळणार, कारण हे षटक सुद्धा तितकंच महत्त्वपूर्ण आहे. या षटकामध्ये अनेक वेळा आपण जर पाहिलं तर खोऱ्याने धावा येत असतात. महाशिवरात्री चषकामध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं केतन मात्रेने त्या षटकामध्ये लगातारच्या 5 चेंडूंवरती 5 षटकार मारले होते. अगेन्स्ट पेंटचा संघ होता आणि पेंटचे गोलंदाज गोलंदाजी करत होते. अशा वेळी 5 चेंडूंवरती 5 षटकार सुद्धा आले होते. यावेळचा चेंडू पहिलाच आपण पाहतोय अलॉंग द कार्पेट खेळला जातोय. यावेळचा आपण जर पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनवरचा खेळाडू थोडासा आपण जर पाहिलं तर थोडासा वाईड उभा केला आणि तदनंतर वाईडिश लॉंग ऑफवरचा खेळाडू आहे तो थोडासा स्क्वेअर उभा केला. त्यामुळे आपण जर पाहिलं तर ही सिंगल इथून मात्र घेतली गेली आणि एकेरी धावेनंतर संघाची धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकते. 36 धावा धावफलकावरती लागत असताना आपण पाहतोय. 36 रन ऑन स्कोर कार्ड. 36 धावा धावफलकावरती. 4.1 खेळ संपलाय. 5 चेंडूंचा खेळ अजूनही येणं बाकी. यावेळचा चेंडू आपण जर पाहिलं तर थोडासा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅटला हुलकावणी देऊन यष्टीरक्षकाच्या दिशेने चेंडू चाललाय, निर्धाव आलाय. tenniscricket.in माध्यमातून ही स्पर्धा आपण थेट घर बसल्या सुद्धा पाहू शकतो. किंबहुना आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचा आनंद आपण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून घेऊ शकतो. परंतु यावेळी आपण जर पाहिलं तर फटका चांगला आलाय. ऑन साईडवरती खेळला गेलेला स्ट्रोक जिथे आपण जर पाहिलं तर जोपर्यंत अशांक चेंडूवरती पोहोचेल तदवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा मिळतील आणि दुहेरी धावेनंतर संघाची धावसंख्या
धावफलकावरती मात्र जाऊन पोहोचते 38 धाबा धावफलकावरती. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू संपलेत. 3 चेंडूंवरती एखादा मोठा फटका येऊ दे रे देवा, असं मात्र देवाचा धावा यावेळी जयहनुमान मुनवली संघ नक्की करत असेल, कारण त्यांना सुद्धा धावा बनवायच्या आहेत, त्यांना सुद्धा या षटकावरती आपलं नाव कोरायचं आहे. 38 धावा धावफलकावरती लागल्यात. यावेळचा चेंडू इथून मात्र आपण पाहतोय पंचांकडे लाऊड फील, परंतु या फील मात्र फेटाळली गेली. लेग बाईटचा इशारा आपण पाहतोय राजेश पाटील सरांचा आला, तिथे मात्र एक सिंगल मिळाली आणि एकेरी सिंगल नंतर संघाची धावसंख्या आपण पाहतोय 39 धावा धावफलकावरती. यावेळी 4.4चा खेळ संपतोय. येणारे 2 चेंडू बाकी आहेत, आता नाही तर कधीच नाही. इथूनच सुरुवात करावी लागेल. येणाऱ्या चेंडूंवरती आक्रमण करावं लागेल. आक्रमण केलं ना तर धावसंख्या मात्र वेगाने पुढे सरकेल. जमीर पुनश्च एकदा चेंडू घेऊन सज्ज झालाय. यावेळचा चेंडू इथून मात्र आपण जर पाहिलं तर स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, रनआउटची संधी होती. दुसऱ्या एंडला नॉन स्ट्राईक एंडला थ्रो गेला, परंतु आपण जर पाहिलं तर बाईकच्या सुरुवातीली सिंगल धावफलकावरती लागली गेली. धावफलकाकडे लक्ष टाकलं तर आता 40 धाबा धावफलकावरती आल्यात. कुठेतरी निकेतला मैदानावरती राहणं गरजेचं होतं. तिसऱ्या चेंडूवरती त्याने सावध पवित्रा घेतला असता तर कदाचित तो आज शेवटच्या षटकापर्यंत मैदानावरती असता, परंतु आपण जर पाहिलं ना तर लालच बुरीबला आहे असं म्हटलं जातं आणि त्या लालचीचा शिकार त्याला मात्र ठरवला होता. यावेळचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न, इथून मात्र आपण जर पाहिलं तर रनआउट स्वरूपात फलंदाज नक्की बाद होईल. 4 षटकांचा पहिल्या सत्राचा खेळ संपलाय. अर्थातच मेगा फायनल आपण पाहतोय. मेगा फाईट 2 संघांमध्ये लढली आहे. जसा सामना व्हायचा होता ना तसा सामना आपण मैदानावरती पाहतोय. गावदेवी क्रीडा मंडळ झिराट यांच्या माध्यमातून आयोजित केलेलं हे रजनी क्रिकेटचा ठरार गावदेवी चषक 2025 आणि त्यामध्ये आपण जर पाहिला तर हा अंतिम सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यजमान संघ थोडासा मागे राहिला, परंतु आपण जर पाहिलं तर एका बाजूला माऊ इलेव्हन एकविरा थळ तर दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर जय हनुमान मुनवली हा संघ मैदानावरती खेळतोय. आज इतिहास त्यांना पुनश्च एकदा यावेळी याच मैदानावरती उभा राहायचा असेल किंवा दाखवायचा असेल ना, त्यांना इथून खेळावं लागेल. 40 धावा धावफलकावरती लागल्यात. 41 धावसंख्येचं लक्ष ठेवलंय. ज्या रीतीने मागच्या वर्षी त्यांनी याच मैदानावरती एक फायनलचा किताब सुद्धा जिंकला, एक फायनलचा किताब त्यांच्या नावावरती सुद्धा आहे, त्याचप्रमाणे आता त्यांना या मैदानावरती खेळावं लागेल. जिथे आपण पाहतोय एका लाईनअपमध्ये माऊ इलेव्हन एकविरा थळ हा मैदानाच्या बाहेर येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे आपण जर पाहिलं तर पहिल्या सत्राचा खेळ संपला, आता दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल, जिथे येणारे 24 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी माऊ इलेव्हन एकविरा थळ संघाला 41 धावसंख्येची गरज आहे. मग आता या 41 धावा दुसऱ्या सत्रामध्ये पुनश्च एकदा कशा रीतीने बनवल्या जातील हे ऐकवण्यासाठी मायक्रोफोनवरती मात्र बदललं होईल. या पुढच्या सत्राचं धावतं वर्णन ऐकवण्यासाठी घेऊन चलतो यश मापगावकर यांच्याकडे. थँक्यू सो मच सुयश. या ठिकाणी मॅचकडे आपण पुन्हा एकदा वळणार आहोत. तर या दरम्यान टेनिसक्रिकेट.inचे CEO अलिबागमध्ये ते टेनिसक्रिकेट.in रन करतात सन्मान्य नंदन करत. स्क्रीनवरती नंबर आहे आपला. या ठिकाणी जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं चांगलं आणि क्वालिटी काम नेहमीच त्यांच्या माध्यमातून होत असतं, त्यांना विनंती असेल येथे या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. धावा मैदानावरती बनवायच्या त्या म्हणजे 41, 41 रन रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज अशी मॅच आपण बघतोय. फायनल मॅच आहे मित्रांनो. सामन्यामध्ये आपण बघतोय याचसाठी केला होता तो 88 ही स्पर्धा जेव्हा आयोजित केली होती
गेले 3 रात्र आपण या बऱ्याच गोष्टी अनुभवल्या. आज अनेक संघांनी समावेश केला. मात्र या मॅचमध्ये एका बाजूला माऊ 11 एकविरा थळ, दुसऱ्या बाजूला जय हनुमान मुनोली. मॅच ऑन. मागे सीत स्ट्राईक एंड वरती आणि पहिल्या चेंडूवरती बघा क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 41 धावा जेव्हा बनवायच्यात ना, समोरचा संघ सुद्धा मैदानावरती एका चांगल्या रीतीनं या ठिकाणी खेळतोय, लढतोय, प्रयत्न करतोय, झगडतोय. कारण जन्ममुलं संघानं या पहिल्या पर्वाची फायनल जिंकले, हा सुद्धा इतिहास आहे. त्यामुळे या सामन्यामध्ये खेळत असताना जेव्हा स्ट्राईक एंडवरती बॅटर तयार आहे नागेश सिद्ध, त्याच्या हातामध्ये बॅट. पण त्यानंतर मात्र बघूयात या ठिकाणी वाईड आलाय. नागेश सिद्ध या प्रत्येक मॅचमध्ये ना त्याच्या बॅटमधनं धावा बनल्यात. माऊ 11 एकविरा संघ जेव्हा जेव्हा जिंकलाय तेव्हा तेव्हा नागेश सिद्धच्या बॅटमधनं धावा आल्यात. या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतोय नागेश सिद्ध एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सन्मित्र मात्र गोलंदाजी बघा आदित्य भगत नेहमीप्रमाणेच परषटक इथे हाताळतोय. चांगली गोलंदाजी आहे. 41 धावा जेव्हा बनवायच्या तेव्हा पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत केवळ धाव मैदानावरती लागली ती म्हणजे एक, आणि ती देखील धाव आपण बघितली वाईट स्वरूपामधली आली होती. आणि त्यामुळे आदित्य भगत विरुद्ध नागेश सिद्ध अलिबाग क्रिकेटमधली एक बिग बॅटल, द बेस्ट वर्सेस बेस्ट म्हणूयात. कारण आदित्य भगतने सुमित पत्रेवरती ते 3 चौकार मारले, त्यानंतर तो परतला होता. या वेळचा चेंडू सुद्धा बघा नागेश सिद्धला एका जागेवरती उभं ठेवणं इट्स नॉट अ जोक सुयश. आणि जेव्हा मैदानावरती नागेश सिद्ध उभा आहे ना तो डेंजरस आहे, एक्सप्लोजिव्ह आहे, डॉमिनन्स क्रिएट करणारे फटके त्याने प्रत्येक मॅच मध्ये मारलेत. आणि आता मात्र या ठिकाणी आपण पाहिलं धावफलकावरती धाव 1. तर जेव्हा गावदेवी क्रीडा मंडळ जिराटचं पहिलं पर्व आलं ना तेव्हा हाच कॉन्फिडन्स घेऊन जयमान मुनोली संघ जिंकला होता. पुन्हा एकदा ओहो क्या बात आहे. जर आपण पाहिलं ना तर एक धाव धावफलकावरती आल्या, जिथे नागेश सिद्ध मैदानावरती एका जागेवरती उभा आहे. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती असं आपण म्हटलं होतं. ठान लो तो जीत और मान लो तो हार. ते म्हणतात ना टीम कोणती असू देत आपल्याकडे संघर्ष करण्याची क्षमता पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे. तो दाखवला आज आदित्य भगतने. फटका आता मात्र चांगला आलाय, क्लासिकल फटका कॉपी बुक स्टाईल कडला, एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू 1 बाउंड लाईनच्या बाहेर. चौकार. ठिकाणी म्हणतात त्या म्हणजे 4-5. पहिलं षटक मैदानावरती मार्गस्थ आहे. माऊ 11 एकविरा थळ संघ चेस करतोय. या ठिकाणी धाबा त्यांना बनवायचे त्या म्हणजे 41. एक चांगला चौकार मैदानावरती पाहिला. फुलटॉस वरती प्रहार केला, चेंडूला भिरकावून दिलाय आणि यानंतर मात्र चेंडू बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार येतो षटकार. गावदेवी क्रीडा मंडळ जिराट आयोजित भव्य दिव्य नाईट क्रिकेटची स्पर्धा 2025 स्वर्गीय मालती यशवंत म्हात्रे यांच्या स्मरणार्थ श्री रवींद्र यशवंत म्हात्रे यांच्याकडून प्रथम क्रमांक, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम ह्याच्या ट्रॉफीज आपण बघतोय त्यांच्या माध्यमातून आल्यात. त्यानंतर 5ही बक्षीस सन्माननीय माजी समाज कल्याण सभापती दिलीप शेट्टी भोर यांच्या माध्यमातून आलेत. त्यांच्या माध्यमातून नेहमी स्पॉन्सरशिप बघायला मिळते. त्याबरोबरीने आपण पाहिलं गावदेवी क्रीडा मंडळ जिराट यांच्या मॅचेसमध्ये स्वर्गीय वनिता हरिचंद्र राऊत यांच्या स्मरणार्थ श्री राजेंद्र हरिचंद्र राऊत यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज, मालिकावीर, क्षेत्ररक्षक ह्याच्या ट्रॉफीज आहेत ना ते त्यांच्या माध्यमातून आल्यात. त्यानंतर मालिकावीरसाठी जी टीव्ही आपण बघतो स्मार्ट टीव्ही ती स्पर्श शिशिर म्हात्रे यांच्या माध्यमातून आले. त्यानंतर या स्पर्धेमध्ये लागणारे जे चेंडू आहेत ते सन्मान्य गणेशजी खेडेकर यांच्या माध्यमातून आले. त्यानंतर चौकार किंग, षटकार किंग, उत्कृष्ट यष्टीरक्षक हे जे संपूर्णतः पारदर्शक आहेत त्यांच्या ट्रॉफी गावदेवी क्रीडा मंडळ जिराट यांच्या माध्यमातून आहेत. त्यानंतर या स्पर्धेमध्ये सामनावीरसाठी जी ट्रॉफी आपण पाहिली स्वर्गीय अस्मिता दत्ताराम तळे यांच्या स्मरणार्थ दत्ताराम राघव तळे यांच्या माध्यमातून आली.
तर सन्मान्य गणेशजी मडवी यांच्या माध्यमातून बेस्ट विकेट किपरसाठी पारितोषिक आहे. जर आपण विचार केला विकेट किपर शोधायला लागेल आणि पहिल्या हॅट्रिक साठी त्याच्या माध्यमातून एक वॉच या ठिकाणी आली होती. बेस्ट बॉलर साठी एस एस स्पोर्ट्सचे सन्माननीय प्रमोदजी जोगडे यांच्या माध्यमातून ब्रँडेड कंपनीचे शूज आहेत. बॅट्समन फोर किंग सिक्सर किंग यासाठी मनोज म्हात्रे यांच्याकडून टॉवर फॅन आणि मॉप या ठिकाणी आलाय. या सर्व उदात्त देणगीदारांचा आभार. भूपेंद्र पटारे 2000, भालचंद्र भोईर 5, त्यानंतर गणेश खडेकर 2500, सन्मान्य संध्याजी गावडे 1000, संदीप गावडे 1000, त्यानंतर अजितजी मलोष्टे 2500, बाळू भैर 6500, हरेश भैर म्हणजेच बाळू भैर यांच्या माध्यमातून 6500 आले. त्यानंतर प्रकाश टाळे यांच्या माध्यमातून 1000 आणि सायली पान शॉपचे ओनर सुनील म्हात्रे यांच्या माध्यमातून 1000. अशा सर्व उदात्त देणगीदारांचा आम्ही आभार प्रदर्शित करतो. धावफलकावरती धावसंख्या ते लागते 18 धावा. धावा 18ला षटक क्रमांक दुसरे प्रगती पदावरती मॅच कडे वळूयात. तर या चेंडूवरती बघा, चेंडू पडल्यानंतर या ठिकाणी एक शिक्षा बाहेर आहे. पंचांच्या माध्यमातून इशारा आपल्यापर्यंत येईल आणि आणखीन एक धावफलकावरती येईल. धावा म्हणतात त्या म्हणजे 19. म्हणजे जर पहिल्या षटकामध्ये मी म्हणत होतो की कुठेतरी धावा येत नाहीत, तेव्हा त्या ठिकाणी पहिल्या 3 चेंडूवरती धावा नाही आल्या. त्यानंतर मात्र धावा मैदानावरती येथे आल्या आणि एक चांगला या ठिकाणी कामगिरी करून दाखवली, ती म्हणजे नागेश सीद यांनी. या मॅचमध्ये सुद्धा आपण बघतो त्यांच्या बॅटमधनं धावा आल्यात. तर मॅचमध्ये जर आपण विचार केला तर आत्तापर्यंत निकेत भगत आलेत, धावा येथे 19 बनल्यात. 41 धावांचं आव्हान तुम्हाला पार पडायचं. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती आहे. माऊ 11 एकविरा तळकी मग जय हनुमान मुनोली. तर या चेंडूवरती बघा, या ठिकाणी अप्रतिमरित्या फील्ड केलं गेलं, त्या माध्यमातून धाव देखील या मॅच मध्ये आपण बघतोय 1 आली. 2 चेंडू अजून बाकी आहेत. धावा मैदानावरती बनतात त्या म्हणजे 20. तर अजून 21 धावांची जेव्हा रिक्वायरमेंट आहे, फायनल मॅच आहे, शेवटपर्यंत सामना झाला असं वाटतंय. कारण जेव्हा दुसरं षटक प्रगती पदावरती आहे, सन्मित्र म्हात्रे या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. सन्मित्र म्हात्रेच्या बॅटमधनं फटका चांगला आलाय. चेंडू जाईल बाउंड लाईनच्या बाहेर, सीमारेषा पार. आपण विचार केला 2 षटक मैदानावरती धावा बनल्यात, त्या म्हणजे 26 रन स्कोरबुक वरती अर्जित केलेत. जिथे अजूनही जर आपण पाहिलं ना, सामना जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे तर आपण पाहिलं तर 15 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक तिसरे येते. 12 चेंडू बाकी आहेत. 12 चेंडू 15. हु विल बी वन दिस मॅच. आज जर आपण पाहिलं पहिल्या वर्षाची विजेते तर आता बॉलिंग करण्यासाठी गणेश, ज्याने सर्वांना प्रभावित केलंय. प्रत्येक मॅच मध्ये त्याची गोलंदाजी आपण पाहिली. गेल्या सामन्यामध्ये सुद्धा त्याने प्रभावी मारा केला. फटका मैदानावरती एक्झिक्यूट केला, मिड विकेट तिथे तयार आहे. धाव येथे 1 मिळेल
आणि त्यानंतर मात्र जर आपण विचार केला ना संपूर्ण सामन्यांचा, धाव 1 आली, धावफलकावरती 1 धाव अर्जित केली गेली आणि त्यानंतर मात्र आपण बघितलं 37 बनल्यात, 27 बनल्यात, जिथे 41 धावा तुम्हाला बनवायच्यात. म्हणजे अजूनही ही मॅच जिंकण्यासाठी 14 धावांची रिक्वायरमेंट आहे. 1 धाव धावफलकावरती आली, 11 चेंडू 14 धावा, समीकरण स्पष्ट आहे. सन्मित्र मात्रे 18 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केले. 18 म्हटल्यानंतर विराट कोहली, नक्कीच विराट कोहली या गावामध्ये त्यांनी सुद्धा जागा घेतली, ते सुद्धा रहिवासी आहे असं मी म्हणेन. किंबहुना या मॅचमध्ये आपण विचार केला आतापर्यंत आणखीन एकदा 1 धाव आली. धाव मैदानावरती बनतात 28, जिथे 41 धावा तुम्हाला बनवायच्यात. फायनलची मॅच लो स्कोरिंग मी म्हणेन, कारण 60 धावा प्रेडिक्ट करत होतो आम्ही. सुरुवातीला जी फलंदाजी आदित्यने केली होती, निकितने केली होती, त्यानंतर कुठेतरी बॅकफुटवरती संघ गेला. यावेळेस मात्र स्विच हिट मारण्याचा प्रयत्न केला होता. गणेशची गोलंदाजी बघा, या ठिकाणी डॉट मैदानावरती आला. षटक क्रमांक 3 जेव्हा प्रगतीपथावरती आहे ना, सामन्याकडे आपण बघत आहोत. फटका चांगला आलाय, चेंडू बाउंड्रीच्या बाहेर भिरकावलाय, सीमारेषा पार षटकार. सामन्याकडे वळूयात आपण. एक बहुत महत्वपूर्ण सामना आहे जिथे मॅच मध्ये आपण बघत आहोत. पुन्हा एकदा फटका जबरदस्त, नागेश सेठ या मॅच मध्ये पुन्हा एकदा आक्रमक षटकार. स्कोर्स आर लेवल, एका धाब्याची आवश्यकता माऊ 11 एकविरा संघाने. गावदेवी जिराट चषक 2025 ही नाईट स्पर्धा जिंकली आहे. वेल प्लेड या ठिकाणी माऊ 11 एकविरा या संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक, वेल प्लेड. जयमान मुनोली, कमॉन डीजे मास्टर.